राजकीय वारसा नसताना सुद्धा सुरेश अण्णा पाटील समाजाभिमुख व विकासाभिमुख धुरंधर राजकारणी बनले। सोलापुरातील एक ऐतिहासिक वारसा लावलेले घराणे म्हणजे पाटील घराणे। याच घराण्यात सुरेश अण्णा पाटील यांचा जन्म झाला। पाटील यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणाला समाजसेवेचा जोड देत गरुड झेप घेतली। पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा हा थोडक्यात आढावा। सुरेश पाटील यांचे मूळ गाव म्हणजे कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील बब्बूर बेलमंची हे गाव होय। त्यांचे आजोबा आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी रायचूरहून मुंबईला निघाले होते। दरम्यान वाटेतच ते सोलापुरात उतरले। त्या काळी सोलापूर हे गिरणगाव म्हणून सुप्रसिद्ध होते। सोलापूरचा थाटमाट पाहून हीच आपल्या जीवाची मुंबई समजून पाटील यांचे आजोबा सोलापुरात स्थायिक झाले। दरम्यान सुरेश अण्णा पाटील यांचे शिक्षण 10वी पर्यंत झाले। प्राथमिक शिक्षण निर्मला विद्या मंदिरात तर माध्यमिक शिक्षण आसावा प्रशालेत झाले। त्यांचे एक बंधू LLB पदवीधारक आहेत। नारायण सेगिल, अशोक कटके, नरेंद्र येदुल हे त्यांचे बालमित्र होते। पाटील यांनी 1985 साली राजकारणात प्रवेश करीत भाजपच्या कार्यास वाहून घेतले। त्यांचे राजकीय गुरु म्हणजे माजी खासदार लिंगराज वल्याळ हे होय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा 1990 साली केला। प्रारंभी धनगर समाजाचे युवा अध्यक्षपद भूषवित समाजकार्याला वाहून घेतले। त्यानंतर पाटील यांना 1992 साली भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्षपदाची संधी मिळाली। याच काळात काँग्रेसच्या भवानी पेठेतील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यास धक्का देत पाटील यांनी शकुंतला मुंजगुंड यांना 57 मतांनी निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या कार्याची चुणूक पाहून 1997 साली त्यांचे राजकीय गुरु दिवंगत खासदार लिंगराज वल्याळ यांनी मनपा निवडणुकीत सुरेश अण्णा पाटील यांना संधी दिली। या संधीचे सोने करीत सुरेश अण्णा पाटील यांनी काँग्रेसचे शंकर मुधोळकर यांचा पराभव करत नगरसेवक पद भूषविले। त्यांनी सोलापूर मनपात सर्वाधिक मते मिळवण्याचा सन्मान प्राप्त केला। 1999 साली सोलापूर महानगरपालिकेत स्थायी समितीचे सभापती पद तर 2006-2007 साली विरोधी पक्षनेतेपद भूषविले। जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजपचे प्राबल्य कमी असताना सुरेश अण्णा पाटील यांनी सदस्यपद भूषवण्याची किमया साधली। 2012 साली आपल्या विकास कामाच्या जोरावर पाटील यांनी दुसऱ्यांदा जिल्हा नियोजन समितीवर सदस्यपदी काम पाहिले। पाटील यांना 5 वेळा नगरसेवक बनण्याची बहुमान मिळाला आहे। पाटील यांच्या अष्टपैलू कामगिरीची दखल घेत शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाटील यांना महापालिकेत सभागृह नेता बनविले। सुरेश अण्णा पाटील यांची सोलापूरचे महापौरपद भूषवण्याची इच्छा होती, परंतु 2 वेळा महिला आरक्षणामुळे महापौर बनण्याची पाटलांची इच्छा अपूर्णच राहिली। त्यानंतर काही महिन्यातच पाटील यांच्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी विषबाधेचा प्रयोग केला। सर्वांनी आता सुरेश अण्णा पाटील जिवंत राहणार नाहीत असा समज करून घेतला, परंतु लोकांच्या कृपाशीर्वादामुळे आणि पाटील यांच्या धर्मपत्नी उषादेवी पाटील यांच्या कृपेने ते सुखरूप बरे झाले। अजूनही त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत। आजारी असताना सुद्धा त्यांची समाजसेवा निरंतरपणे सुरूच आहे। समाजातील भांडणतंटे, पारिवारिक कलह आदी समस्या सोडविण्याचे कार्य चालूच आहे। अनेक गरजू लोकांना लग्नासाठी आर्थिक रूपी मदतीचा हात दिलाय। खाटेवर झेलूनच त्यांचे समाजसेवेचे व्रत सुरूच असते। त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। पाटील यांच्या मनाचा अंतच लागत नाही। ते नेहमी आपले मत दिलखुलासपणे मांडतात। त्यांनी आजपर्यंत अनेक राजकीय डावपेचावर मात करीत आपली राजकीय वाटचाल सुरूच ठेवली आहे। भाजप माझी आई तर संघ माझा पिता अशी त्यांची विचारधारा आहे। आपण भाजपचे सच्चे कार्यकर्ते असून जीवनाच्या अखेरपर्यंत भाजपचेच काम करण्याचा त्यांचा मनोदय आहे। त्यांनी अनेकांना नगरसेवक म्हणून निवडून आणण्याची किमया साधली आहे। भवानीपेठ परिसरात भाजपची ताकद पाटील यांच्यामुळेच वाढली आहे। कोणताही राजकीय वारसा नसताना सुरेश अण्णा पाटील यांनी राजकारणाद्वारे समाजसेवा केली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांचे बालमित्र अशोक कटके यांनी दिली आहे।
आमच्या अनेक जणांमध्ये मैत्री असताना पण सुरेश माझा एकदम जवळचा माझा मित्र, पण एक अवलिया असं त्याला बोललं तर काही वावगं ठरणार नाही. हातामध्ये हे घालायचं, डिस्को टाईप राहायचं, फिरायचं, पळायचं, पिक्चर बघायचं. बोलता बोलता मी म्हणणार आहे मी पिक्चरला येणार नाही बरं का म्हणणार. का बरं येणार नाही? सायकल कोण मारा म्हणणार. मग ते म्हणणार आहे मी मारतो सायकल. मग एक जण पुढं बसणार, मी पाठीमाग बसणार. त्यांच्या स्वतःचं सायकलचं दुकान होतं, त्या पाटील सायकल दुकान म्हणून. मग त्यांनी वर बसणार, मग मला म्हणणार मागणं पाय तर लाव की म्हणणार मला. अशा पद्धतीनं त्यांनीच पैसे खर्च करायचं, तिकिटाचे पैसे त्यांनीच द्यायचे, सायकल त्यांनीच चालवायचं आणि पिक्चर बघून यायचं. असं अवले असलेला माणूस पण कधी हरपण मोला झाला का. पण एक घेण्यासारखा अण्णाकडे आहे की त्याच्यामध्ये हिंमत जबरदस्त आहे. जो मॅन पॉवर म्हणते ना, असा जबरदस्त त्याचा मॅन पॉवर असल्यामुळं आज तो मात केला एका रोगावर, एका प्रकृतीवर त्या विजय मिळवला त्यांनी. सुरेश पाटील यांनी आजपर्यंत वृक्षारोपण, रक्तदान व आरोग्य शिबिर, भाजप सदस्य नोंदणी, नेत्र शिबिर, अन्नदान, कोरोना काळात लोकांना अन्नदान व अन्नधान्य वाटप आदी विधायक कार्याला महत्त्व देऊन आपली समाजाशी नाळ जोडून ठेवली आहे. सुरेश पाटील यांचा अण्णा कसा बनला याविषयी अशोक कटके यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. आम्हाला लक्षात आलं नाही आमचा सूर्या कधी एकदा सुरेश अण्णा पाटील झाला हे कळलं नाही. पण सुरेश अण्णा पाटलाचं एक तुम्हाला सांगतो, मी आणि शैलेश कोणतम नावाचे दोन त्याचे मित्र, अनेक असतील त्याचे मित्र, पण त्यातल्या आम्ही एकदा सहज म्हणून दक्षिण भारत फिरत होतो आणि आता आपण सुरेश पाटलाला सूर्या म्हणायचं नाही म्हणलो आम्ही, आता त्याला अण्णा म्हणायचं. पाटेचं वेळ होतं हे का बरं नाही. आता काय, आता इलेक्शन झालं आहे, ते परवा निवडणूक प्रमुख होता 92मध्ये भुजबळकाका म्हणून आमच्या इथं नगरसेविका जाते, तिथं तो निवडणूक प्रमुख होता. आता अण्णाने आपलं 54-55 मताने बाईला निवडून आणलं आहे आणि अण्णा पुढील भविष्यामधला तो नगरसेवक आहे आणि आपण त्याला सूर्या म्हणायचं नाही, अण्णा म्हणायचं. मग अण्णा म्हणून मग तो आंघोळ वगैरे झाली, सगळ्याचं आमचं दर्शन झालं आणि म्हणलं अण्णा या की. हे काय रे, का ते शानपणा का वाटतं तुम्ही मला अण्णा का म्हणाला. असं सुरेश पाटलाचं अण्णा हे नाव फक्त शैलेश कोणतं आणि अशोक कटके आम्ही दोघांनीच त्याला अण्णा म्हणून चालवलं. सुरेश अण्णा पाटील यांनी राजकारणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्याने ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्यासारखा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा माणसातला देव माणूस होणे नाही. त्यांना वाढदिवसानिमित्त जनदर्पण न्यूज चॅनल परिवारातर्फे मंगलमय हार्दिक शुभेच्छा.